बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। बारामतीसाठी आतापर्यंत 19 जणांचे अर्ज। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी जाहीर। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। राहुरी विधानसभेच्या जागेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। मवियाच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ। शशिकांत शिंदेंची माहिती। तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक। शरद पवार सपत्नीक दिल्लीत दाखल। शरद पवार राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार। तर पार्थ पवारांसह रामदास आठवले, ज्योती वाघमारे खासदारकीची शपथ घेणार। तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल। अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। भोंदू खरात प्रकरणात अनोळखी व्यक्तीने सीडीआर दिले। एआय टूल वापरून सीडीआर मध्ये नावं शोधली। अंजली दमानी यांचा दावा। तर सीडीआर लीक करताना सत्यता तपासलीत का? कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? विरोधकांनी दमानी यांना घेतलं। अत्याचारी भोंदू अशोक खरातवर एकूण 13 गुन्हे दाखल। एसआयटी तपासात रोज धक्कादायक खुलासे। खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। जैन मुनींनंतर मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य वादात। छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते, राणेंचा दावा। इतिहासावर गेल्या 5 दिवसात वादग्रस्त विधानांची तिसरी वेळ। जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा। ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। बौद्धरत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगाल निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत। आज तामिळनाडू आणि गोव्यातही जाहीर प्रचार सभा घेणार। पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट। टीएमसीच्या पापाचा घडा भरला। भाजपचा महाविजय होणार। पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल।